आणि एक मोठी बातमी हाती येते। नीट प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिलाय। पेपर लीक व्यापक प्रमाणावर झालेलं नाही असं निरीक्षण नीटच्या प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे। पेपर लीक हा फक्त पाटणा आणि हजारीबागमध्ये झाल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे नीटची पुनर्परीक्षा व्हावी अशी जी मागणी विविध याचिकांच्या माध्यमातून करण्यात आली होती ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, सुप्रीम कोर्टाने आज एक मोठा निर्णय दिलेला आहे। सिस्टमॅटिक ब्रीच झालं नाही नीटच्या प्रकरणात असं स्पष्टपणे कोर्टाने म्हटलं आहे। पेपर लीक जे प्रकरण होतं हे देश पातळीवर नव्हतं, फक्त पाटणा आणि हजारीबाग या दोनच शहरापुरतं हे पेपर लीक झाले होते। एनटीएने यापूर्वी काळजी घ्यावी यांनी स्पष्ट सांगितलं आहे आणि त्याचमुळे नीटची पुनर्परीक्षेची गरज नाही। आम्ही त्यामुळे ही मागणी जी करण्यात आली ती पुनर्परीक्षा घेण्यात यावी ती आम्ही फेटाळतो असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि कोर्टाने कमिटीला अहवाल देण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत कालावधी निश्चित केला आहे। याच्या आधारावरती नवीन शिफारसीच्या आधारावरती एनटीए परीक्षा घेईल आणि नीटच्या परीक्षेवरती जे गडबड आहे दूर करण्याकरता स्वतः सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला होता। हे प्रशांत, तू राहच आपल्यासोबत। आणखीन एक महत्त्वाची बातमी दिल्लीतूनच हाती येते। महाराष्ट्रातल्या नामांतर प्रकरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असं कळतं। संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिलाय। प्रशांत, याबद्दल काय अधिक माहिती आहे? महाराष्ट्रातील 2 शहरांच्या नामांतराच्या प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती। ही विनंती सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे। नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेला आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे। नाव बदलले की नाही, लोकसमर्थनार्थ आणि विरोधात असणार आहेत की नाही हे देखील सुप्रीम कोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे। यापूर्वी अलाहाबाद, औरंगाबाद यासारखे प्रकरण नाही आहे असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। औरंगाबादचं प्रकरण आणि अलाहाबादचं प्रकरण हे 2 वेगवेगळे प्रकरण आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलंय की महाराष्ट्रात या 2 शहराचा नामांतराचा प्रस्ताव जो होता, जो राज्य सरकारने पारित केला होता, तो त्या प्रस्तावास हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती, ती मागणी फेटाळलेली आहे। प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।